नमस्कार. तर आज आहे ना, मी मस्त गावरान पद्धतीतलं खार वांगं बनवणार आहे. अगदी मराठमोळं आपलं हे छान मस्त महाराष्ट्रीयन असं आहे ना, खार वांगं इथं छान अशा पद्धतीने मी इथं बनवणार आहे. अगदी साधी सोपी पद्धत असणार आहे. खूप छान मस्त अशी ही वांग्याची भाजी चवीला लागते. नक्कीच या साध्या सोप्या पद्धतीतली ही भाजी एक खार वांगं करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त अशी खार वांग्याची रेसिपीला. तर त्याकरिता आहे ना, इथं मी पहा 250 ग्रॅम अशा पद्धतीने वांगे घेतलेले आहेत. तर वांगे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जास्ती कमी भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही वांग्यांचं प्रमाण इथं घेऊ शकतात. आणि मस्त इथं कवळी आणि काटेरी वांगी इथे मी घेतलेली आहे. तर वांगी निवडताना आपल्याला जास्त कवळीसुद्धा घ्यायची नाही आणि अगदी निब्बरसुद्धा वांगी घ्यायची नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मध्यम आकाराची छान मस्त अशी ताजी वांगी घ्यायची आहे. तर वांग्याचा जो वरचा देठाकडचा भाग असतो तर थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जे काही वांग्यावरचे जे काटे असतात तर ते सुद्धा आपण सुरीने व्यवस्थित असे काढून घेणार आहेत. म्हणजे हे काटे ना खाताना तोंडामध्ये टोचले जातात नाही. तर अशा प्रकारे मी इथं पहा सर्व वांग्यांचे काटे व्यवस्थित असे ना काढून घेतलेत. आता आहे ना, ह्या वांग्याला आपल्याला मधोमध अशा उभं कट द्यायचा आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला 2 भाग करायचे नाही आहे. तर हे बघा अशा प्रकारे दोघी बाजूनी व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे 4 फोडीसारखे आपल्याला आहे ना, हे अशा पद्धतीने वांगं कट करून घ्यायचे आहेत. तर वेगवेगळे आपलं करायचं नाही, वांगं अख्खंच ठेवायचं आहे अशा प्रकारे. आता इथे ना मी पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे वांगे लगेच टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे वांगे आपले काळी पडत नाही. आता सर्व वांगे मी अशाच पद्धतीने ना छान मस्त असे चिरून घेणार. म्हणजे मसाला आपला खूप छान मस्त ह्या वांग्यांमध्ये भरला जातो व्यवस्थित असे चिरले असले की मग. तर वांगी घेताना हा शक्यतो अशाच पद्धतीची मध्यम आकाराची वांगी घ्या. म्हणजे ती चवीलाही खूप छान राहते आणि शिजायलासुद्धा पटकन शिजून होते. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी तर सर्व वांगे कट करून घेतलेली आहेत. आता ह्या भाजीसाठी लागणारा मसाला इथे मी तयार करून घेते. त्याकरिता इथे ना मी कढईमध्ये एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला छान मस्त खमंग असे ना भाजून घ्यायचे आहेत. तर भरल्या भाजीचा जो काही मसाला असतो त्याचीसुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे. तर तीसुद्धा तुम्ही पाहू शकतात. आपण भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भरल्या भाज्या बनवतो. पण मसाला जर अशा पद्धतीने तुम्ही एकदाच करून ठेवला ना, ज्या भरल्या मसाल्याच्या भाज्या आहेत त्या अगदी 5च मिनिटात बनवून तयार होतात. नक्कीच ह्या साध्या सोप्या पद्धतीतला मसाला करून पहा. तर पहा इथं शेंगदाणे बी भाजून झालेले आहेत, ते मस्त काढून घेतले मी आता. आणि त्याच कढईमध्ये इथं ना मी अगदी थोडंसं आपल्याला आहे ना खोबरं घ्यायचं आहे. 2-3 चमचे व्यवस्थित असे हे बघा उभे कट करून घेतलेले आहेत मी. आणि ते सुद्धा आपल्याला छान मस्त इथं भाजून घ्यायचं आहे. तर लसूणसुद्धा मी इथं टाकून घेतलेले आहेत. 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत. म्हणजे जो लसूणचा कच्चेपणा आहे तो सुद्धा मस्त असा निघून होईल आणि छान अशी आपली हे इथे ह्या भाजीमध्ये ना लसूणची चव उतरते. तर पहा इथं छान असं भाजून झालेलं आहे, थंडसुद्धा झालेलं आहे हे सर्व काही खोबरं आणि शेंगदाणे. तर शेंगदाण्याची मी वरची साल इथं काढून घेतलेली आहे. आता ह्या भाजीला तिखटपणा यावा त्याकरिता इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर तिखटाप्रमाणे तुम्ही इथं हिरवी मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात. आणि इथं मूठभर आपल्याला आहे ना कोथिंबीर घ्यायची. म्हणजे छान अशी आपल्या ह्या भाजीला चव उतरते आणि रंगसुद्धा पाहू शकतात किती छान असं मस्त ह्या वाटणाला आलेला आहे. आणि जे काय आपण कोथिंबीर वापरलेली आहे तर त्याच्याने ह्या जे काय आपलं हे वाटण तयार झालेलं आहे त्याला आहे ना एक ओलावासुद्धा आलेला आहे. म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकायची किंवा मग तेल टाकायची अजिबात गरज लागत नाही. तर पहा अशा पद्धतीने थोडं जाडसरच हे वाटण आहे. तर आता याच्यामध्ये ना मी 1 चमचाभर गरम मसाला, अर्धा चमचा इथे मी ना हळद आणि 1 चमचाभर धना पावडर आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि छान मस्त आपल्याला आहे ना सर्व काही मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या सगळ्या वाटणामध्ये. तर इथं आपल्याला लाल चटणीचा वापर करायचा नाही. हिरवी मिरची आपण तिखटाप्रमाणे घेतलेली आहे त्याच्यामुळं लाल चटणी अजिबात वापर आपल्याला करायचा नाही. तर पहा अशा पद्धतीचा आपला छान मस्त हा मसाला बनवून तयार झालेला आहे. आणि खूप छान मस्त असा हा मसाला चवीचा लागतो. एकदा नक्कीच ह्या पद्धतीने करून पहा खार वांगे, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल.
तर आता जे काय आपण वांगे चिरून घेतले होते तर त्याच्यामध्ये आपल्याला लगेच इथं मसाला हा भरून घ्यायचा आहे. आता हा वांग्यांमध्ये मसाला भरताना आपल्याला व्यवस्थित असं मस्त आहे ना, जिथपर्यंत आपण चिरून घेतलेले आहेत वांगे तर ते शेवटीपर्यंत व्यवस्थित असा मसाला भरून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असं दाबून दाबून हा मसाला व्यवस्थित असा भरायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण हे वांगे शिजवणार तर तेव्हा तो मसाला आपला जास्तीचा निघणार नाही. तर पहा, अशा प्रकारे मी इथं सर्व काही वांगे व्यवस्थित असे मस्त भरून घेणार आहे. तर हा मसाला जर तुम्ही एकदा बनवून ठेवला ना, भरपूर दिवस टिकतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला भरल्या भाज्या करायच्या असतील मग असा मसाला नक्कीच तुम्ही करून ठेवा. अगदी साध्या सोप्या प्रकारे छान असा मस्त हा मसाला आहे. आणि जेव्हा केव्हा तुम्ही भरल्या भाज्या बनवणार ना तेव्हा झटपट तुम्हाला करता येतील, जास्त वेळ लागणार नाही किंवा कंटाळा येणार नाही. तर पहा, अशाच पद्धतीने मस्त मी इथं सर्व वांग्यांमध्ये छान हा मसाला आहे ना भरून घेते. तर बघा, अशाच पद्धतीने मस्त असा दाबून आपल्याला सर्व वांग्यांमध्ये इथं मी मसाला भरून घेतलेला आहे. छानपैकी आपले सर्व काही वांगे व्यवस्थित असे भरून झालेले आहेत. तर हा उरलेला जो काही मसाला आहे तर तो आपण नंतर याचा वापर करणार आहे. म्हणजे भाजीला छान असं मस्त दाटसर म्हणजे घट्ट भाजी व्हायला पाहिजे म्हणून हा मसाला मी नंतर वापरणार आहे. तर पाहू शकतात छान मस्त आपले हे वांगे भरून झाले आहेत. इकडे मी कढईमध्ये 2-3 चमचे मस्त तेल गरम करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं मी इथे ना तेलामध्ये छान असे मस्त परतवून घेतलेले आहेत. आता लगेच आपण जे काही वांगे भरून घेतले होते ते टाकून व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून घ्यायचे. तर जसे आपले हे तेलामध्ये हे वांगे परतले जातील ना तितके छान मस्त आपल्या ह्या भाजीला चव येते. नक्कीच अशा प्रकारे छान मस्त एखाद मिनिटभर तरी परतवून घ्या हे वांगे. तर इथे ना तेल थोडं कमी वापरलं तरीसुद्धा चालेल, कारण शेंगदाणे आणि खोबरं वापरलेले आहेत त्याच्यामुळे ना एक आपलं स्वतःचं तेल असतं. म्हणून ह्या वांग्याच्या भाजीमध्ये ना थोडं कमी तेल वापरलं ना तरीसुद्धा चालेल. तर पाहू शकता इथं आपले छान असे वांगे परतले गेलेले आहेत. तर जो काय आपण मसाला उरवून ठेवला होता तर तो मी ना याच्यामध्ये 2 चमचे भरून इथं टाकून घेणार आहे. म्हणजे ना खूप छान मस्त आपली ही भाजी ना घट्टसर बनवून तयार होते. म्हणजे रस्सा आपला छान मस्त असं आहे ना रस्सळीत असा बनला जातो. तर आता आहे ना याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे व्यवस्थित असा हा मसाला मिक्स झाला की. तर 1 ग्लास भरून इथे ना मी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे वांगे शिजायला आपल्याला पाणी लागेल ना. आणि थोडंसं आपल्याला जी वांग्याची भाजी आहे ती थोडीशी रसरशीत अशी हवी ना त्याच्यामुळे ना 1 ग्लास भरून पाणी इथे मी टाकलेलं आहे. छान असं मस्त ह्या भाजीची ना थोडासा रस्सा म्हणजे ग्रेव्ही अशी बनवून तयार होते. तर एक उकळी आली मोठ्या गॅसवर की गॅस लगेच कमी करायचा आणि आपल्याला मस्त 4 ते 5 मिनटासाठी ना छान असे वांगे शिजवून घ्यायचे. तर वांगे आपले कवडे असल्यामुळे ना पटकन असे शिजून होतात. तर बघा 4 ते 5 मिनटानंतर पाहू शकतात आपले जे काही खार वांगं आहे तर ते छान असे मस्त शिजून झालेले आहे. खूप छान मस्त हे वांगे शिजले गेलेले आहेत. जास्त आपल्याला शिजवून घ्यायची नाही आहेत. तर हे पहा मस्त अशी आपली इथं खार वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर नक्कीच या साध्या सोप्यामध्ये पद्धतीतली करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आता सगळ्यात शेवटी ना इथे मी ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे. म्हणजे छान अशी आपली ही खार वांग्याची भाजी इथं बनवून तयार झालेली आहे. नक्कीच साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा. तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत.